ओके. डू यू वॉन्ट टू राईट? लिहून घ्यायचे तुम्हाला हे. Next one question, if the rational number minus 15 upon 14 minus 9 upon 8 13 upon 12 minus 19 upon 18 is arranged the descending order which of the largest to lowest पर्यंत जायचे म्हणजे ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट डिसेंडिंग ऑर्डरने तुम्हाला अरेंजमेंट करायची ह्या फ्रॅक्शनची. मग ह्याच्यामध्ये जो पॉझिटिव्ह इंटिजर आहे तो ऑब्विसली काय असणार आहे, ग्रेटेस्ट असणार आहे. आणि पॉझिटिव्हचं ठेवा बाजूला, पहिल्यांदा निगेटिव्हचं बघूया. निगेटिव्हचं कुठले कुठले डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करता येईल. डिनॉमिनेटर जर असं जर डायरेक्टली तुम्ही हे पण करून बघू शकता, डिवाइड करून नंबर काढून त्यांनी सुद्धा बघू शकता. नंतर काय करायचं, कम्पेअर पण करू शकता. ह्याच्यामध्ये ह्यानी काय केलेलं आहे, मायनस पॉझिटिव्ह इंटिजर फक्त कोणता आहे, 13/12. म्हणजे हे 1.12 1 समथिंग ह्याचा आन्सर येऊ शकतो. नेक्स्ट वन आहे लास्ट सेकंड विचारलंय का, लास्ट पासून सेकंड कोणता आहे, म्हणजे 4 फ्रॅक्शन आहेत ह्याच्यामध्ये. -15/14 ह्याच्यामध्ये पण डिफरन्स 1चाच आहे. मग वन इंटिजर -1 डिवाइड केलं तर येऊ शकतं. आता हे तुम्हाला समजलंय का, मी अजून एकदा सांगू. आता 15ला जर 14ने डिवाइड केलं, 15 डिवायडेड 14, 14 1 जा 14. ओके, रिमाइंडर विल गेट हाऊ मच, 0. सो मायनस आहे त्यामुळे -1 येणार. हा जो आहे तो क्वोशनंट आहे. दिस इज अ रिमाइंडर अँड दिस इज अ डिवायझर. अंडरस्टूड? अरेंजमेंट कशी करतो मिक्स फ्रॅक्शनची माहिती आहे ना केशमा? मग ह्याचं हे आलं. मग नंतर काय येऊ शकतं, नेक्स्ट वन -9/8. ह्याचं पण काय येतं, 9 1 जा -9 1 जा 9 आणि 1/8. रिमाइंडर ह्याच्यामध्ये पण 1 येऊ शकतो. नेक्स्ट आहे, हा कलर चेंज करते, मायनस. आपण डायरेक्ट म्हणजे आम्हाला असं शिकवलंय का जेव्हा डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मध्ये 1चा सगळ्यांमध्ये 1चा डिफरन्स आहे, तर ज्याचं डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर म्हणजे ज्याचं न्यूमरेटर मोठं आहे आणि डिनॉमिनेटर छोटं आहे ते घ्यायचं. असं कम्पेअर करायचं. मग इथं पण आहे हा, तसं बघू. जेव्हा इक्वल मायनस केलं तर सेम आन्सर आला ना सगळ्यांमध्ये 1 1 1 1 1, तर असं होतं. आता इथं पण तसंच आहे. डिनॉमिनेटर कशाचं छोटा आहे याच्यामध्ये, हाय, असणार आहे, ग्रेटेस्ट असणार आहे. मग ह्याच्यानंतर मग हा सगळ्यात स्मॉलेस्ट असणार आहे. मग आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करतो, बरोबर. मग सगळ्यात आधी 13/12 येईल कारण ते हम्म, पॉझिटिव्ह इंटिजर आहे. मोठा आहे. त्यानंतर कोणता येईल, 19/18 19. -19/18. नेक्स्ट त्यापेक्षा थोडासा मोठा, 15/. 15 मग सेकंड, लास्ट पासून सेकंड कोणता येईल, मग लास्ट पासून सेकंड त्याने विचारले, लास्ट पासून -15/14. -15/14. दिस वन आन्सर. लिहून घ्या हे.
डन. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 3 आहे ना? हा झाला होता 3. यस. ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज करेक्ट. सो लेट्स वी हॅव टू कम्पेअर इच अँड एव्हरीथिंग. सांगा. फर्स्ट वन तर रॉंगच आहे, दिसतं लगेच. हम्म. सेकंड वन पण रॉंग. हम्म. थर्ड वन. थर्ड वन करेक्ट. थर्ड करेक्ट. आणि फोर्थ वन थर्ड कम्पेअर. वन करेक्ट आहे. हा, हे पण रॉंग आहे. थर्ड वन करेक्ट आहे. लिहून घ्या पटकन. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर. झालं. नेक्स्ट वन एक्झाम्पल ट्राय करा बघू. सबस्ट्रॅक्शन करायचंय. -35 -7/15. तर डिनॉमिनेटर तुम्हाला सेम करावं लागेल, त्यानंतर सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. मॅम त्याचं डिनॉमिनेटर 285 येतं. ओके. आणि न्युमिनेटरला पण सेम नंबरनी मल्टिप्लाय करून मायनस करायचं सिम्पली.
मॅम फोर्थ ऑप्शन Yes. minus 658 upon 285. Okay, very good. Next one, fifth one question solve. ते थर्ड ऑप्शन नाही फोर्थ मायनस पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. 18 पहिल्यांदा बडोमास रूलनुसार पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन, देन ब्रॅकेट सॉल्व्ह करा, नंतर ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करायचं. तुझं फर्स्ट ऑप्शन तुला कोणतं सांगायचं का समजावून? हा कुठलं हे क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह झाला का? एकाचं हा रेसिप्रोकल मल्टिप्लाय करायचं, सिम्पलीस फॉर्म करायचं. जमलं का? ओके. हा एक्सरसाइज ट्राय करा. केशमा, तुला नाही समजलं तर विचार मला. मॅम मी एक्सरसाइजचा फर्स्ट वन सॉल्व्ह केलाय. ओके. काय आला आन्सर? मॅम त्याचा आन्सर थर्ड ऑप्शन. ओके. मॅम सगळ्यांमध्ये 1-1चा डिफरन्स आहे. व्हेरी तर गुड. ज्याचा न्यूमरेटर मोठा असतो तो आधी येईल. तर आधी आला 20/21, मग 15/16, मग 13/14, मग 12/13, मग 9/10. तर त्यांनी मिडल नंबर सांगितले म्हणून थर्ड ऑप्शन येईल. येस, व्हेरी गुड.
इथे सेकंड क्वेश्चनचा फर्स्ट ऑप्शन आहे. येस करेक्ट आहे. इथे थर्ड क्वेश्चनचं थर्ड ऑप्शन आहे. थर्ड क्वेश्चन ऑप्शनचा आन्सर थर्ड क्वेश्चनचा आन्सर थर्ड आहे ना? येस. टिक केलं होतं ना मी ते. नाही समजलं तर विचारायचं मला. फोर्थ वन बघा. इथे फोर्थ क्वेश्चनचा थर्ड ऑप्शन. नाव डिसेंडिंग ऑर्डरने अरेंजमेंट करायची. 3/8, 13/21. लास्ट थर्ड ऑप्शन, लास्ट पासून थर्ड कोणता आहे असं विचारलेलं आहे. थर्ड फ्रॉम लास्ट पोझिशन डिसेंडिंग ऑर्डर. तुझं कोणतं आलंय? थर्ड ऑप्शन आलंय का? हम्म.
मग टीचर फोर्थ ऑप्शन आहे. नो, सेकंड आहे. डिसेंडिंग ऑर्डर मध्ये कसं होईल? लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. फर्स्ट कोणता येईल? फर्स्ट 9/11, 13/21, 4/7 and 3/8. हा लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. ओके. येस. आता डेसिमल मध्ये करायचं झालं तर काय काय येईल? 9/11 चा डेसिमल मध्ये काय येईल? 0.8082. 13/21 डेसिमल मध्ये काय येईल? 0.6190. 4/7 च 0.5714 आणि 3/7 च काय येईल? 0.375. आता कम्पेअर केलं तर ऑब्विसली हा लार्जेस्ट, नंतर हा स्मॉलेस्ट आहे इकडे. मग लार्जेस्ट मग लास्ट पासून थर्ड विचारलंय ना त्याने, लास्ट पासून थर्ड कोणता येणार आहे? 13/21 हा येतो. मॅम हे 4/7 का नाही आलं? 4/7 चा डेसिमल मध्ये 5 येतं ना, मग आपल्याला हा लार्जेस्ट. मॅम नाही, आधी सगळ्यात आधी म्हणजे 0.8 मोठा आहे 0.6 मग आधी पॉइंट म्हणजे 9/11 येईल, मग 13/21 येईल, मग 4/7 आणि मग 3/7 ना. अच्छा, मागून घ्यायचं का? हा लास्ट पासून थर्ड पोर्शन हे ऑकवर्ड थर्ड, हा हा लास्ट पोझिशन पासून थर्ड बघायचं. कळलं. झालं का? नेक्स्ट क्वेश्चन बघायचं. पहिल्यांदा हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचंय. आता 3 फक्त एकच दिसतो. मॅम त्याचा आन्सर 1 येतो. 1 येतं का? त्याचा आन्सर 1 येतो. हो. बघा, Yes, yes. 7 1 जा 7, 7 1 जा 7, 7 4 जा 28, 5 1 जा 5, 5 3 जा 15. व्हेरी गुड. मग 4 1 जा 4, 4 2 जा 8. मग 3 1 जा 3, 3 1 जा 3, 3 3 जा 9.
मग 3/2 आलं, इंटू 3 केलं तर 9/2 येतं. 9/2 डिवायडेड बाय 9/1. येस, व्हेरी गुड. मॅम 6 1 4 आहे का? हो, बरोबर आहे. टीचर 7th क्वेश्चनचा 4th ऑप्शन येईल. काय म्हटला? 7th क्वेश्चनचा 4th ऑप्शन येईल. हो, बरोबर आहे. 7th का? 6th म्हणते मी. 7th कोणता म्हटला तू? 4th? नो. अरेंज द असेंडिंग ऑर्डर ने रॅशनल नंबर आणि सेकंड पोझिशन पासून कोणता येतो? आता ह्यानी लास्ट आणि फर्स्ट पासून सांगितलं नाही, म्हणून फर्स्ट पासूनच कन्सिडर करायचं ह्यानी. हा, लास्ट पोझिशन पासून सांगितलेलं आहे. सॉरी, लास्ट पासून सेकंड कोणता येतो त्याने सांगायचं आहे.